तर चला पंच स्पीडअप करायचं आहे सामन्यांना. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. तर स्ट्रायकिंगवरती सोमनाथ, नो स्ट्रायकिंगवरती गुरुनाथ. पहिलाच चेंडू या सामन्यात येईल. गोलंदाजी मार्कवर संदेश. पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे फलंदाजी करतील फलंदाज सोमनाथ आणि गुरुनाथ. तर सामना इथे सुरू होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. गोलंदाज संदेश, स्ट्रायगनवरती सोमनाथ. पहिला चेंडू इथे मात्र वेगवान चेंडू, यॉर्कलेनचा चेंडू रिव्हर्स स्वीप चा अस्त्र बाहेर काढला होता, पण इथे मात्र शरीरष्टीला आदलतोय. पंच लेग बायची कोण करतायत. लेग बायच्या माध्यमातून खातं खोललं जात आहे जगदंब वाकलन संघाचं. 2 धावेने खातं खोललं जात आहे. सोमनाथ आणि गुरुनाथ ही जोडी मैदानावरची मागच्या सामन्यामध्ये 49 धावांची भागीदारी पाहायला मिळाली सोमनाथ आणि गुरुनाथ यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू पहिल्या षटकातील इथे माझा पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू, वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संदेशच्या माध्यमातून. या चेंडूवर सुद्धा 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय पण नकार दिला जातोय गुरुनाथच्या माध्यमातून. 2 चेंडू इथं मात्र पूर्ण झालेत आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल पाहायला मिळते 4 धावा. संयमी सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिलं षटक इथे मात्र संयमी सुरुवात करण्यात येते. इथे मात्र पुल्लॉर्लेनचा चेंडू, जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आईल चौकार. डीजे संघासाठी इथे मात्र सुवर्ण संधी आहे. पारितोषिक लागतोय. कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक संपादित केले तर आमचे मान्यवर रवींद्रजी सुदाम म्हात्रे यांच्याकडून 2111 रुपयांचं पारितोषिक असेल. इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतो. हलक्यातून खेळून काढलाय फलंदाज सोमनाथना. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकदा पूर्ण केली जाते. 4 चेंडू केली ते मात्र समाप्त होत आहे आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या दप्पलकेवरती 9 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत संदेशनं केली आहे. इथे मात्र चेंडू हवे ते कोणताही इथे मात्र क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती आणि फलंदाज मात्र बाद होईल. पहिला धक्का बसलाय जगदंब वाकलन संघाला. डीजे स्ट्रायगनवरती 5व्या चेंडूवरती इथे मात्र गडी बाद केला आहे गोलंदाज संदेश ना. प्रेमनं इथे मात्र टर्मिन क्षेत्रामध्ये चांगला झेल स्वीकारलाय गली क्षेत्रामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील जबरदस्त फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून. एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं इथे मात्र षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज संदेशनं. डीजे
एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11 धावा पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज अजय. इथे मात्र पुल्लोर लेनचा चेंडू, बीमार पद्धतीचा चेंडू, पंच नो चिकून करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 9+2 अशा 3 धावा आहेत त्या चेंडूवरती आणि यापुढील चेंडू असेल फ्री हिट. धावसंख्या दबलक्यावरती या 3 धावेच्या मदतीनं 14 धावा पाहायला मिळत आहेत. तर मोठी देसाई संघाच्या गोलंदाजांना इथे मात्र सुवर्ण संधी आहे. पारितोषिक लागत आहेत आमचे मान्यवर रवींद्रजी सुदाम म्हात्रे यांच्याकडून. इथे मात्र यॉर्कलेनचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, फेकी मात्र चांगली होती यष्टीरक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. इथे मात्र मोठी देसाईच्या गोलंदाजांना बक्षीस लागतोय. रवींद्र सुदाम म्हात्रे यांच्याकडून 2111 रुपयाचं पारितोषिक असेल. ज्या कोणी गोलंदाजानं हॅट्रिक संपादित केली. इथं मात्र पुन्हा एकदा फुल्लोर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. वारंवार फुल्लोर लेनचे चेंडू फेकतोय गोलंदाज अजय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं सीमा रेषेलगत. 2 धावा पूर्ण केले जातात. पुन्हा एकदा या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळते. 18 धावा. 3 चेंडू 18 धावा. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय. इथे मात्र चांगला चेंडू यॉर्कलेनचा चेंडू पाहायला मिळतोय. मिड ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. मिडॉन वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती 19 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. दुसऱ्या षटकातील गोलंदाज अजय. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज अजय. 9 धावा खर्च केल्यात. इथे मात्र जबरदस्त चेंडू यॉर्कलेनचा चेंडू. ते तरार चेंडू पाहायला मिळतो अजयच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातील. पाहायचा कशा प्रकारे चेंडू फेकेल, कशा प्रकारे फलंदाज चेंडूवरती खेळेल हे पाहायचंय. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू होता. चांगला फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मेडॉनला जातोय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. षटक समाप्त होते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दबलक्यावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. आणि या षटकामध्ये अजयनं धावा खर्च केले ते म्हणजे 10 धावा. तर आई गावदेवी क्रिकेट संघ बेतोडे आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेसाठी स्वर्गीय कैलासवासी शेवंतीबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ सौ श्री नरेश बाबू मुंडे यांच्याकडून प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक याचे मात्र चषक देण्यात आले आहेत. ट्रॉफीज इथे मात्र यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आल्यात आमच्या संघासाठी. तर 4 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवर प्रेम येतो तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू वेगवान चेंडू, बाउन्सर पद्धतीचा चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. दिशेपासून वरकटलाय गोलंदाज आणि अतिरिक्त अशी धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती 21 धावा. तर श्री नरेश बाबू मुंडे यांचं गावदेवी क्रिकेट संघ बेतोडे यांच्या माध्यमातून हार्दिक आभार. इथे मात्र शॉर्टपिच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. समर्थ आले होते चेंडूवरती. सुमित येतोय बॅकअपला. 1-2 धावा मात्र पूर्ण केल्या जाते त्या चेंडूवरती आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या दबलक्यावरती पाहायला मिळतीये 23 धावा. चांगली गोलंदाजी इथे मात्र मोठी देसाई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठे फटके केल्याची मुभा इथे मात्र देण्यात येत नाहीये. प्रेम तिसऱ्या षटकामध्ये प्रेम पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर.
इथे मात्र शिवदाससाठी यॉर्कलेनचा चेंडू फेकलाय, खोदून काढलाय. शिवदासना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय सोमनाथच्या माध्यमातून आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या वरती पाहायला मिळतीये 25 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय या तिसऱ्या षटकातील आणि 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रेमनं. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तिसऱ्या षटकामध्ये. चला मोठी देसाई संघ स्पीडअप करा. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील इथे मात्र वेगवान चेंडू, तेज तरार चेंडू, बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षक जितेशच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रेमच्या माध्यमातून. चौथा चेंडू तिसऱ्या षटकातील गोलंदाज प्रेम मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेतल्यानंतर फाईन लेग क्षेत्रामध्ये जातो चेंडू. सागर होते तिथे, ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या वरती 26 धावा. अद्याप 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रेम. 5वा चेंडू सोमनाथ इथे मात्र रिवर्सच्या माध्यमातून चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅकअप चुकीचा येतोय. आकाश येतोय पुन्हा एकदा बॅकअपला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या वरती 29 धावा पाहायला मिळत आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन संघाच्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. 5 चेंडू इथे मात्र पूर्ण झाले आहेत. 5 चेंडूवरती आतापर्यंत प्रेमनं 9 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल षटकातील. स्ट्राईक एंड वरती आता मात्र फलंदाज शिवदास. इथे मात्र जबरदस्त चेंडू अपील केलं जातंय, दाद मागितली जाते पंचांकडे. एक धाव येते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीनं इथं मात्र षटक समाप्त होतोय. षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या वरती पाहायला मिळतीये 30 धावा. 3 षटक झाल्यात आणि 3 षटकामध्ये प्रत्येकी षटकामध्ये 10 धावा कुठल्यात. 10.00च्या सरासरीनं वाकलन संघानं संदेशनं पहिलं षटक हाताळलं. संदेशनं 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र अजयनं षटक हाताळलं दुसरं, त्यामध्ये अजयनं 10 धावा खर्च केल्या. तिसरं षटक हाताळलं प्रेमनं आणि प्रेमनं सुद्धा 10 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक आपण पाहायचंय. सागर येतो शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. सागर सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, वेगवान गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज, डावखुर येत असं गोलंदाज पाहायला मिळतोय शेवटच्या षटकामध्ये सागर. तर यापुढील सामना असेल देवीचा पाडा आणि विजयी संघ. तर देवीचा पाडा संघ आपण सज्ज राहायचं आहे यापुढील सामन्यासाठी. सेमीफायनलचा सामना असेल. सेकंड सेमीफायनलचा सामना कालच्या दिवसामध्ये उसरकर विपक्ष वाडेकर हा पहिला सेमीफायनलचा सामना झाला. त्या सामन्यामध्ये वाडेकर संघानं विजय संपादित केला आणि सरळ थेट अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला. पहिला चेंडू इथे मात्र सागरचा जबरदस्त फटका आणि वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होते आकाश, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार डीजे. देसाई संघासाठी इथे मात्र पारितोषिक आहेत आणि त्यापैकी 3 गोलंदाज झाले, त्यांना इथे मात्र पारितोषिक स्वीकारता आला नाहीये. इथे मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चांगला चेंडू पाहायला मिळतोय सागरच्या माध्यमातून. धावसंख्या वरती पाहायला मिळते 34 धावा. विकेट हॅट्रिकसाठी इथे मात्र पारितोषिक लागलाय मोठी देसाईच्या गोलंदाजांसाठी. रवींद्र सुदाम म्हात्रे जे देसाईचे आहेत त्यांच्या यांच्याकडून 2111 रुपयाचं इथे मात्र पारितोषिक लागलाय. 2111 रुपयाचं पारितोषिक लागलाय. एक धाव येते तिसऱ्या चेंडूवरती
आणि धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 35. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनामारीच्या षटकामध्ये सागर आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात आणि 3 चेंडूवरती 5 धावा खर्च केल्यात. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकेनवरती फलंदाज सोमनाथ. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतो. सोमनाथच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा वेगानं आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये सोमनाथला इथे मात्र परतावा लागेल. डीजे धावसंख्या धाबलकावरती 37 धावा. तर आतापर्यंत 7 धावा खर्च केले सागरनं. चांगली गोलंदाजी सागरच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. किती धावसंख्येचा टार्गेट इथे मात्र उभारतोय पाहायचंय जगदंब वाकलन संघ मोठी देसाई संघाच्या विरोधात. किती धावसंख्येचा टार्गेट इथे मात्र सेट केलं जाईल. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धाबलकावरती 37 धावा. इथे मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. इथे मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये शिवदासला सुद्धा परतावा लागेल. डीजे तर धावसंख्या धाबलकावरती पाहायला मिळते 38 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. कौलवर टप्प्याचा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू फेकला होता सागरनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सागरच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. 5 चेंडू फेकल्यात, 8 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते मोठी देसाई संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगवरती साई. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. पण षटक समाप्तीची गुण करतायत. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या सागरनं. धावसंख्या धाबलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाली 38 धावा आणि 39 धावांचं इथे मात्र लक्ष ठेवण्यात आलं आहे. ते म्हणजे मोठे देसाई संघासमोर जगदंब वाकलंग संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये. आधीच्या 3 षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजाने 10-10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चौथ्या षटकामध्ये सागरनं 8 धावा खर्च केल्यात. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि लवकर लवकर बाहेर यायचं आहे मोठी देसाई संघ. अद्यापही 2 सामने इथे मात्र बाकी आहेत. सेमीफायनल आणि फायनलचा सामना इथे मात्र बाकी असेल. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ करत असताना जय जलेश्वर वाडेकर संघानं मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर इथे मात्र 39 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ते म्हणजे जगदंब वाकलन संघानं मोठी देसाई संघासमोर. यापुढील त्या धावा कशा प्रकारे करतील की त्या धाव संख्येला रोख लावतील जगदंब वाकलन संघ. यापुढील धावचं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊयात माझे साथी समालोचक पंडित पाटील खारिवली यांच्याकडे.
हॅलो 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 सामना आपण पाहतोय मोठी देसाई विपक्ष वाकलन. वाकलन संघानं पहिल्या 4 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या पहिल्या 4 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या 38 आणि 39 धावांचं एक मापल लक्ष ठेवलं ते मोठी देसाई संघासमोर. मात्र मागचा सामना आपण पाहिला होता देवीचा पाडा विपक्ष सागाव. एक सामना आपण पाहिला होता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देवीचा पाडा विपक्ष सागाव. सागाव संघाला जिंकण्यासाठी 41 धावांची गरज होती. मात्र तो सामना देवीच्या पाडा संघाने चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करून जिंकला होता. मात्र इथून जर सामना जिंकायचा असेल वाकलन संघाला मोठे देसाई संघाचं पहिल्या सत्रामध्ये कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केलं चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि फक्त 38 धावांवर रोखून ठेवलं ते स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान जगदंब वाकलन संघाला. मात्र इथून मोठे देसाई संघ 39 धावा कशा पद्धतीने चेस करतो ते पाहायचं. गोलंदाज तयार सोमनाथ गायकर. पहिला चेंडू दिशा भरकडतोय गोलंदाज स्वेअर मारा केला जातोय गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून पंच रतन मानेरकर यांचा वाईटचा इशारा येतो. 2 पंच आपण पाहतो मुख्य पंच रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शशांक पाटील संदप मॅन फ्रॉम संदप. अतिशय 2 अनुभवी पंच आपण पाहतोय. अतिशय चांगली कामगिरी या 2 पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सोमनाथ पुन्हा एकदा तयार. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. फलंदाज मयूरच्या बॅटमधनं येतोय तो चौकार. आपण पाहिलं मयूर लवकर परतले होते. मात्र इथं मयूर सारख्या अनुभवी फलंदाजाला जबाबदारीचं भान ठेवून इथं फलंदाजी करावी लागेल. कारण दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्त्वाचा असेल. एक सामना जिंकून हे दोन संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि इथून सामना जिंकला तर उपांत्य फेरीत सेमीफायनलमध्ये एक संघ दाखल होईल. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मागच्या चेंडूवर चौकार खाल्ला होता गोलंदाज सोमनाथनं. त्यानंतर मात्र आपण पाहतो कमबॅकचा प्रयत्न केला जातो तो गोलंदाज सोमनाथच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. मात्र मयूर इथं आपला अनुभव पणाला लावताना दिसतोय. कारण या फलंदाजाकडे अनुभव भरपूर आहे. त्या अनुभवाची शिदोरी गाठीची बांधून मात्र या फलंदाजाला फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला भिरकावून दिलाय चेंडू. 1 बाउन्सी मारेच्या बाहेर फरार. मयूरच्या बॅटमधनं येतोय तो या षटकातील दुसरा चौकार. दोन दिवस सोमनाथ पुन्हा एकदा तयार. इथं मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. अतिशय चांगला झेल आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अक्षयच्या माध्यमातून. कारण मयूर चांगली फलंदाजी करत होते. 2 चौकार फलंदाजाने ठोकले होते. मात्र इथं सोमनाथनं कमबॅक केलंय ते वाकलन संघासाठी. पहिल्या विकेटचं पतन होतोय 9 या धावसंख्येवर आणि पहिला गडी बाद झालाय मयूरच्या माध्यमातून. एक बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतो. धाव फलकावर मोठी देसाई संघ इथं 39 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सोमनाथ राईट राऊंड द विकेट. कोलर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली आहे. इथं सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. 39 धावांचं लक्ष समोर असताना एक गडी बाद झाल्यानंतर सुद्धा आपण पाहतो धाव फलकावर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 10. तर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो मोठी देसाई संघ.
सोमनाथ राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. अंतर कापता कापता मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. फलंदाज जितेशच्या बॅटमध्ये येतोय तो चौकार. ज्या गोलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्या गोलंदाजावर मात्र इथं हल्ला चढवला जातोय. आकाशच्या माध्यमातून आपण पाहिला चौकार आलाय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1/14 अशी धावसंख्या. सोमनाथनं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती त्याच गोलंदाजाला इथं टार्गेट केलं गेलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो मोठे देसाई संघाची 1/14 धावा. 18 चेंडू 3 षटकं शिल्लक असतील आणि 18 चेंडूंमध्ये इथे 25 धावांची गरज असेल. गोलंदाज उद्देश तयार. पहिला चेंडू फक्त दिशा दिली आहे. फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद होतात. चुकीच्या पद्धतीने बाद होतात. फलंदाज स्वतः इथं विकेट बहाल केली आहे. इथं विकेटचं महत्त्व फलंदाजाला माहीत होतं मात्र फलंदाज ऑन साईडला खेळण्यासाठी गेले. इथं जास्त सफल झाले आणि इथं स्वतःहून ते बाद होतात हिट विकेटच्या स्वरूपात. मध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली 14 धावा आल्या. मात्र दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर उद्देश या गोलंदाजानं नक्कीच चांगली सुरुवात केली. या गोलंदाजानं पहिला चेंडू निर्धाव हाताळला आहे कारण स्वतःहून तो फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाला आहे. तर 2 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 14 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला मनोज येत आहेत. मोठे देसाई संघाचे सर्वात अनुभवी फलंदाज डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. मात्र इथं चांगल्या पद्धतीने या फलंदाजाला फलंदाजी करावी लागेल. ऑन साईडला भिरकावून दिलाय मात्र इथं चेंडू चौकार येतोय. पंच शशांक पाटील यांनी इशारा केलाय चौकाराचा. 4 धावा येत आहेत धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज उद्देशने नक्कीच चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं फलंदाज स्वतःहून बाद झाले हिट विकेटच्या स्वरूपात. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. तदनंतर मात्र मनोजला माघारी परतावं लागलं कारण उद्देश इथं कमबॅक करताना दिसत आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर इथं मात्र 3 बाद 18 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर.
चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज उद्देशच्या माध्यमातून इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतो, कारण धावसंख्या त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली ती 38 आणि 39 धावांचा डिफेन्स करताना दिसतोय हा जगदंब वाकलन संघ. पुन्हा एकदा उद्देश तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. नक्कीच वाकलन संघाने मागचा सामना पाहिला असेल, कारण 41 धावांचा डिफेन्स देवीच्या पाडा संघाने चांगल्या पद्धतीने केला. चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तो सामना नक्कीच वाकलन संघाने पाहिला असेल आणि त्याच पद्धतीने इथं मात्र गोलंदाजी केली जाते. 14 चेंडू 21 धावांची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव इथे धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. उद्देश पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली जाते. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चेंडू फेक करेपर्यंत इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 21 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपला आणि मोठे देसाई संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 21 धावा. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 18 धावांची. येणारे चेंडू शिल्लक असतील 12. 2 षटकं शिल्लक असतील. जिंकण्यासाठी गरज असेल ती 18. 9च्या सरासरीनं या 18 धावा 2 षटकांमध्ये मोठे देसाई संघाला पूर्ण कराव्या लागतील. कौतुक करावं लागेल ते वाकलन संघाचं, कारण पहिल्या सत्रामध्ये त्यांच्याकडनं खराब फलंदाजी झाली. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये 39 धावांचा डिफेन्स करताना चांगला प्रयत्न दिसतो तो वाकलन संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं धावा आल्या होत्या तब्बल 14. तदनंतर उद्देशने इथं कमबॅक करून दिले. फक्त 7 धावांचं षटक हाताळलं या गोलंदाजानं. एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. मात्र इथून येणाऱ्या गोलंदाजाला मात्र हे षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल. तर खेळपट्टीवरील 2 फलंदाजांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. शिवदास इथे मात्र चुकीच्या पद्धतीने चेंडू हाताळतात गोलंदाज. आपण पाहतो शिवदास. पंच रतन मानेरकर यांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र सन्मान दिलाय. चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने तिला त्या चेंडूला ऑफ साईडला खेळून काढलाय फलंदाजानं. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज आपण पाहतो शिवदास या गोलंदाजाचा वापर केला संघ नाही, कारण तो गोलंदाज नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. कारण पहिला चेंडू वाईड हाताळल्यानंतर या गोलंदाजाने नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण 39 धावांचा तुम्हाला डिफेन्स करायचा असेल तर सातत्याने तुम्हाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील, गडी बाद करावे लागतील, तरच तुम्ही या 39 धावांचा डिफेन्स चांगल्या पद्धतीने करू शकता. इथे मात्र बघा कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. आपल्या पहिल्या सहकार्याने सोमनाथ गायकरे अनुभवी गोलंदाजांना 14 धावा खर्च केल्यानंतर उद्देशनं कमबॅक करून दिलं. तदनंतर आपण पाहतो शिवदाच्या माध्यमातून इथं चांगला प्रयत्न दिसतोय. 10 चेंडूने 16 धावांचं समीकरण इथं थोडंसं महाग होत चाललंय ते मोठे देसाई संघासाठी. ऑन साईडला भिरकावून दिलाय. मोठा फटका येतोय. मात्र इथं चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. बघा प्रेक्षक पाहतील, पंच चर्चा करतील, त्यानंतर निर्णय देतील. हरकत नाही आहे. 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. हॅलो 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 2 मिनिटं थांबा.
मोबाईल हातात धरून ठेव. बघतान बघतान कोणतं नुकसान नको व्हायला ना. हो ना. बघा षटकार नाहीये. दोन दोन. धन्यवाद शशांक पाटील. धाव संख्या आपण पाहतो धावफलकर 25 धावा. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे मोठी देसाई संघ करतोय. 9 चेंडूंनी 14 धावांची गरज. हे 3 चेंडू मोठी देसाई संघासाठी फार महत्वाचे असतील. तर दुसऱ्या बाजूला हे 3 चेंडू शिवदास कशा पद्धतीने हाताळतोय ते मात्र पाहावं लागेल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळतायत गोलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातोय. खेळपट्टीवर रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. 2 धावा आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते 27 वर. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. हे 2 चेंडू दोन्ही संघासाठी फार महत्वाचे असेल. गोलंदाजी चांगली झाली तर वाकलन संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल आणि 2 चेंडूवर 2 चांगले फटके आले तर मात्र मोठी देसाई संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. 27 धावा आपण पाहतो धाव फलकावर. शिवदास राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षकांची गॅप शोधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि फलंदाजाच्या बॅटमध्ये येतो तो चौकार. आठ धावांची गरज असेल. इथून मात्र फलंदाज आपण पाहतोय आकाश अतिशय चांगली फलंदाजी करतायत. ऑन साईडला खेळतायत. पहिली धाव वेगाने पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का. दडपण वाढवलं क्षेत्ररक्षकावर आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर. संवाद बघा आकाश आणि त्यांचे सहकारी आपण पाहतोय विशाल अतिशय चांगली फलंदाजी करतायत. 2 फलंदाज खेळपट्टीवर. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 33 धावा जिंकण्यासाठी गरज असेल ती 6 चेंडू 6 धावांची.
तर SMDच्या माध्यमातून मगाचा निर्णय आपण पाहिला, अतिशय चांगला निर्णय त्यांच्या पद्धतीने त्यांनी दिला आणि आमच्या आयोजकांनी सुद्धा तो निर्णय दोन्ही संघांना कळवला. तर चांगली कामगिरी आपण पाहतो SMDच्या माध्यमातून. तर SMDचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस या स्पर्धेचं सेट प्रक्षेपण आपण पाहतोय. चांगली कामगिरी आमचे पंकज माळे असतील, निलेश पाटील असतील, विपुल पाटील असतील, परेश गायकर असतील आणि विनीत भोईर असतील. दोन्ही संघाचे 3-3 गडी बाद झालेत आणि इथून समान गडी बाद झाले दोन्ही संघाचे. मात्र नाणेफेक जिंकली ती मोठी देसाई संघानं. विकेट न गमावता 5 धावा सुद्धा चालतील. गोलंदाज दीपेश तयार. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. बघा कशा चांगल्या पद्धतीने क्रिकेट आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा काढतोय का पाहायचं आणि सामना मात्र इथं या चौकारानं पूर्णपणे खुला करून ठेवलाय. बघा कशा पद्धतीने 2 फलंदाज फलंदाजी करतायत. मुख्य फलंदाज मयूर आणि आपण पाहिलं तर मयूर आणि मनोज हे 2 मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथे या 2 फलंदाजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी उचलली आणि संघाचा धावफलक सातत्याने हलता ठेवला. जर लक्ष वेधले तर आकाशनं, कारण आकाशनं 16 धावांचं आतापर्यंत योगदान दिलं आहे. इथे मात्र चांगली चुकीच्या पद्धतीने चेंडू फेक केली जाते. मात्र बॅकिंग चांगली होते. पुन्हा एकदा आता मात्र नक्की मैदानात घडतंय काय, कधी फलंदाज चुका करतायत, धावतायत, तर कधी इथं क्षेत्ररक्षक चुकीच्या पद्धतीने चेंडू फेक करतायत. 4 चेंडूने फक्त 1 धावेची गरज. सामना नक्कीच रंगवला होता तो वाकलन संघानं. मात्र गोलंदाजीचा जर विचार केला तर इथं पहिल्या चेंडूवर चौकार आला. आकाशचं कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत आणि ह्या चौकारानं मात्र हा सामना पूर्णपणे खुला करून ठेवला. सामना जिंकून दिला या फलंदाजानं. तर विशाल या फलंदाजानं चौकार ठोकला आणि विशाल आणि फलंदाज आपण पाहतोय तो आकाश, या 2 फलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारीने 2 फलंदाजांनी फलंदाजी केली आणि आपल्या संघाला हा सामना फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिला आहे. तर मी आदरणीय मोहनदादा तांडेल यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते आपले आणि सदाशिवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या 2 मान्यवर